कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ बघा, तुम्ही रडू नका, वाईट वाटून घेऊ नका। मला समजू शकते तुम्हाला काय वाटत असेल, वाईट वाटत असेल वगैरे, पण तुम्ही भी मला समजून घ्यायचा जरा प्रयत्न करा। तुम्ही असा अचानक उठून आमच्या समोर येणार आणि म्हणणार मला आई म्हणा, मला ते कसं जमणार तुम्ही सांगा बरं। आता आई साहेबांच्या धक्क्यातनं सावरतोय आम्ही, तेवढ्यात पुढचा धक्का घेऊन तुम्ही आलास आमच्या समोर। मला भी जरा सावरायला वेळ द्या की। आणि आमच्या आई साहेबांनी आमच्यावर जे संस्कार केलेले आहेत ते चांगलेच आहेत। म्हणताना आतापर्यंत तुमच्या संग प्रत्येक शब्द मी चांगलाच बोललेलो आहे, जरी रागात बोललो असलो तरी काय वावगं बोललेलो नाही, वाकडा शब्द बोललेलो नाही, नम्रपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमच्या आई साहेब जरी इथं असते ना आता, तरी तुम्हाला योग्य तो मान त्यांनी दिलाच असता। मला मान नकोय रे बाबा, मला प्रेम हवंय, माया हवीये, तीच मला मिळत नाहीये। तू माझ्या साध्या सावलीला पण उभं राहत नाहीस, माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेस, माझ्या हातचं खात पीत नाहीस, माझ्या हातचं पाणी सुद्धा तुला साधं चालत नाही। इतके दिवस झालेत मला या घरात परत येऊन, पण एक दिवस पण मला येऊन भेटला नाहीस तू। आई म्हणून हात मारणं तर दूरच राहील, काही साध्या गोष्टी मी तुझ्याशी बोलायला आले तर आपल्यात वाद होतो, असं का होतंय रे अधिपती? आई, मी तुम्हाला म्हटलं ना त्यांना थोडासा वेळ द्या। किती वेळ देऊ मला सांग ना अक्षरा, किती वेळ देऊ? आणि अशा काय चुकीच्या अपेक्षा आहेत ग माझ्या? अगदी साधी अपेक्षा आहे ग माझी की ह्याने मला आई म्हणावं, बस एवढीच अपेक्षा आहे। मी तुला म्हटलं होतं ना चारू, ही सगळी त्या भुवनेश्वरीची करणी आहे, हे तिचं गारुड आहे सगळं। ती आता इथं नाहीये, ती असती ना तर तुला बरोबर कळलं असतं चारू, तिनं कसं ह्याला आपल्या कह्यात ठेवलंय। 24 तास नुसतं आई साहेब आई साहेब आई साहेब, दुसरं काही सुचत नव्हतं याला। आणि माझं तरी काय स्थान होतं ग इथं? कधी बापाचा मान दिलेला नाही त्यानं मला, आणि आताही सख्या आई बापाला आई बाप म्हणायला तयार नाही हा। ओ चारू सूर्यवंशी, एक शब्द बोलू नकोस। माझी कुठली गोष्ट तुला आतापर्यंत पटली नाहीच आहे, पण तुझी सख्खी आई उभी आहे ना तुझ्या समोर, तिचा साधा मान ठेवता येत नाही तुला? आतापर्यंत मला हे सगळे सांगत होते तुला वेळ द्यायला हवा, आणि मलाही वाटलं की कधीतरी तुला वाटेल की ही आपली आई आहे, तिच्याशी प्रेमानं आदरानं बोलावं, पण नाही। दिवस जातील तसं तुझं अतिच होत चाललंय। माझ्याशी वाद घालतच होतास, आता तिच्याशी वाद घालतोस। एवढं कळवळून तुला सांगतेय ती, एवढं विनवतीये तुला, तुला काहीच फरक पडत नाही। अरे एवढा निष्ठुर कसा होतोयस? निष्ठुरपणाचं कौतुक तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्ही बघितले की आयुष्यभर तुम्ही आमच्या आई साहेबांसंग कसं वागलाय ते। त्यांनी बघितलं असतं ना तर ह्यासनी बी कळलं असतं कसं वागतं त्यांनी, कसं नाही ते। अहो एक बायको म्हणून राहिलं, एक बाई म्हणून तर साधा रिस्पेक्ट द्यायचा आहे का नाही, ते पण केलं नाही या माणसानं, आणि सांगतात आता कौतुक निष्ठुरपणाची। सगळ्या घरादाराला माहिती आहे, तुम्ही नका सांगू आम्हाला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।